प्रेक्षकांनो, फायनल पॉईंट मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत असेल. प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक जिल्ह्याच्या खेडगावच्या या भूमीमध्ये आपण येऊन पोहोचलो आहे. आपल्या समवेत या गावचे विद्यमान सरपंच दत्तात्रय दादा पाटील, या ट्रस्टचे अध्यक्ष, त्याचबरोबर बाळासाहेब चौगुले असतील, माणिकजी पाटील असतील, सुरेशदादा डोकांनी सर्वच टोलामोलाचे ग्रामस्थ आपल्या समवेत जोडले. दादा, बहुचर्चित या मंदिराची जी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात चालली होती आणि विशेष करून नाशिककरांना या संपूर्ण मंदिराची ओढ लागली होती. किती वर्षापासून आपल्या मंदिराचं काम चालू होतं? प्रथमतः तुमच्या चॅनलचं गावाच्या वतीनं या तीर्थक्षेत्राच्या वतीनं स्वागत करतो. खरं तर या मंदिराची भूमिपूजन 25 मार्च 2018 या दिवशी परमपूज्य ब्रह्ममूर्ती दामोदर महाराज यांच्या करकमलांनी या ठिकाणी करण्यात आलं. गावातील तमाम आबालवृद्ध सर्व जाती धर्माचे लोक त्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा मोठ्या आनंदात या ठिकाणी पार पडला. परंतु मध्यंतरीच्या काळात दुर्दैवाने करोनासारखी एक अत्यंत मोठी आपत्ती पूर्ण देशावरती आली आणि त्याच्यातनं बरंचसं काळ हे कामकाज काही काळ थांबलं गेलं. 2018 ते 2020 पर्यंत करोनाचे ते 3 वर्ष अत्यंत वाईट अवस्थेमध्ये त्या ठिकाणी गेलेत. त्यामुळे संपूर्ण द्राक्ष शेती असेल, भाजीपाला असेल, शेतकरी देखील अस्वस्थ होऊन गेले. त्याच्यानंतर काम बरंचसं थांबलं गेलं. परंतु परत परमेश्वराच्या कृपेने सर्व ग्रामस्थांची प्रबळ इच्छा आणि प्रभूची इच्छा, तसं तीर्थक्षेत्र खेडगाव हे पाराशरी नदीच्या तीरावरती वसलेलं असून सप्तशृंगी मातेच्या छत्रछायेखाली हे तीर्थक्षेत्र आहे. हे होत असताना हे गाव पूर्वी 16व्या शतकात या ठिकाणी भोसले आणि चिटणीस यांच्या वास्तव्याने या ठिकाणी परत पुनर्स्थापित करण्यात आलं. हे गाव तसं टाउन प्लॅनिंगने स्थापित झालेलं गाव आहे. पूर्वी हे गाव पांढरीवरती होतं. तिथनं ते स्थलांतरित झाल्यानंतर या ठिकाणी ते स्थापना केली. या गावाला अत्यंत वैभवशाली परंपरा आहे. पाराशरीच्या तीरावरती हे गाव आहे. या गावात पूर्वी प्रभू रामचंद्रांचा मठ या गावामध्ये होता. हे गाव म्हणजे पूर्वीपासनं प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्यापासनं प्रभू रामचंद्र देखील या गावातनं ज्यावेळेस वनवासात पंचवटीमध्ये होते, त्या पंचवटीमध्ये असताना सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला जात असताना प्रभू रामचंद्र या गावातनं या ठिकाणातून गेलेले आहेत. त्यांचं काही काळ या ठिकाणी वास्तव्य झालेले आहेत आणि इथनं जात असताना ज्या वाटेने ते गेलेत ती वनवाट म्हणून देखील आज अस्तित्वात आहे आणि तो रामाचा मठ देखील आजही अस्तित्वात आहे. त्याचप्रमाणे नाथ संप्रदायाचे मच्छिंद्रनाथ असतील, गोरक्षनाथ असतील, ते देखील या गावातनं गेलेत. या गावातील जी ग्रामदेवता आहे दुर्गा माता, त्या दुर्गा मातेच्या परिसरात त्यांचंही वास्तव्य काही काळ राहिलं. त्याचप्रमाणे शंकराचं त्या ठिकाणी मोठं मंदिर महादेवाचं होतं, जे महाकाल म्हणून आजही प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी देखील काही काळ शिवपंथीय संत या ठिकाणी राहत होते. वैष्णवपंथ, शिवपंथ आणि नाथपंथाचे संपूर्ण साधू मंत या ठिकाणी राहत होते. परगण्याचं गाव म्हणून त्यावेळेस ओळखलं जात होतं. परगणा म्हणजे हा 45-65 किलोमीटरचा असतो. त्याप्रमाणे 65 किलोमीटरच्या रेंजमध्ये खेडगाव हे होत असल्या कारणाने त्या परगणा म्हणजे साधू संतांचं राहण्याचं ठिकाण. त्या ठिकाणी आजही पूर्वी आमच्या गावात 3 कुंड होते. एक कुंभार आंब्याखाली एक कुंड होतं, एक देवी मंदिराजवळ एक कुंड होतं आणि एक भोपळ्याच्या आंब्याखाली एक रामकुंड. जसं नाशिकला आहे तसं रामकुंड या ठिकाणी देखील होतं. आजही ते आहे त्याचे अवशेष. परंतु काही कालांतराने त्या गोष्टी थोड्याशा पुसल्या गेल्या. परंतु आज खऱ्या अर्थानं गेली 6-8 वर्षानंतर प्रभू कार्य ग्रामस्थांच्या सहकार्यानं गावातील तमाम गोर गरीब आदिवासी दलित असतील, मुस्लिम असतील, सर्व बांधवांनी या प्रभू कार्याला हातभार लावला आणि आज हे प्रभू कार्य, हे प्रभू मंदिर तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी साक्षात उभं राहिलं. निश्चितपणे या कार्यासाठी विलंब जरी झाला असेल परंतु ती प्रभूच्या इच्छेपुढे आपल्यापर्यंत काही चालत नसतं. त्याप्रमाणे गावातील तमाम जनतेने अत्यंत अथक प्रयत्नातनं हे सगळं उभं करताना कधीही कुठलीही अडचणी उदिरणी 5-6 कोटीच्या पुढे हे मंदिर गेलं. आज हा 22 तारखेपासून तर 2 एप्रिलपर्यंत हा जो काही कार्यकाल या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा असेल, रामकथा असेल, संकीर्तन असेल, महाप्रसाद असेल, हा खर्च देखील मोठ्या प्रमाणामध्ये सर्व भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या आनंदात या ठिकाणी सहभागी झालेत. या गावातील ज्या मुली असतील, जावई असतील, बहिणी असतील,
माता भगिनी असतील, ज्या बाहेरगावी तरी असतील, तरी त्यांनी इथे येऊन हा मोठा उत्सव हा पार पाडण्यासाठी खूप मोठा हातभार या ठिकाणी लावला. प्रत्येकाने मोठ्या प्रमाणात वाहून घेतलं. आज 5-6 कोटी खर्च होत असताना तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत या देशाचे अन्न आणि औषध मंत्री असतील, खासदार नरहरी झिरवळ असतील मंत्री महोदय, त्याचप्रमाणे खासदार भास्कररावजी भगरे असतील, यांनी देखील शासन स्तरावरनं तीर्थक्षेत्रामधनं विकासासाठी बराचसा निधी प्राप्त करून दिला. त्याचबरोबर मागच्या काळामध्ये खंडराव मंदिर असेल, दुर्गा माता मंदिर असेल, आज राम मंदिराचा जीर्णोद्धार असेल, बौद्ध विहार असेल, मस्जिद असेल, या सगळ्या गोष्टींचा जीर्णोद्धार त्या गावामध्ये झालेला आहे. आज सगळ्यात शेवटी प्रभूचं कार्य आणि प्रभूचं मंदिर या ठिकाणी नवनिर्माण होऊन निश्चितपणे ब्रह्ममूर्ती दामोदर महाराज असतील, नाना महाराज वडनेरे असतील, भाऊराव महाराज रणदिवे असतील, या सर्वांची जी काही इच्छा होती ती इच्छापूर्ती आज या ठिकाणी झालेली आहे. 3 पिढ्यांचं स्वप्न, ज्यामध्ये वयोवृद्ध असतील, तरुण असतील, ज्येष्ठ असतील, त्यांचं संपूर्ण स्वप्न साकार आहे. संपूर्ण खेडगावचे ग्रामस्थ असतील, पंचक्रोशीतील ग्रामस्थ असेल, त्यांनी पूर्ण केलं. आणि खऱ्या अर्थाने आपण अयोध्येत आल्यासारखं इथं वाटतंय. गावातील 18 पगड जाती एकत्र झाल्या. या पगड जातींनी सर्वांनी एका दिलाने, एका मुखाने या राम मंदिरासाठी हनुमान महाराजांची मूर्ती असेल, गणेशाची मूर्ती असेल, विठ्ठल रुक्मिणी असेल, त्याचप्रमाणे राधाकृष्ण असतील, एक पंचायत देवांची तर तयार झालेली आहे. आणि अतिशय धार्मिक वातावरण आहे. आपल्या समेत तोलामोलाचे सर्वच ग्रामस्थ जमा झाले होते. त्या ग्रामस्थांपैकी दत्तूदादा असतील, त्याचप्रमाणे जयवले साहेब असतील, प्रशांत भाऊ असतील, आणि सर्वच मान्यवर असतील की ज्यांनी खूप मेहनत घेतली आणि हे स्वप्न साकार झालं. आता खऱ्या अर्थाने फायनल पॉईंट न्यूजच्या वतीने आपल्याला सर्वांनी आवाहन करायचं की अगदी पिंपळापासून खेडगाव हे सगळ्यांना प्रसिद्ध बाजारपेठेचं देखील गाव आहे. आपण खेडगावामध्ये यावे. आल्यानंतर आपल्याला रामभूमीमध्ये आल्यासारखं वाटेल आणि या सर्व मंदिराचं आपण दर्शन घ्यावं. गेल्या 8 दिवसापासून यांच्याकडे सप्ताह असेल, रामकथा असेल, संपूर्ण खेडगावचं वातावरण अतिशय दिव्यमय, भगवमय, राममय झालेलं आहे. आणि 18 पगड जातींनी मदत केल्यामुळे एक जातीय मतभेद विसरून, सर्व धर्माचे मतभेद विसरून सर्व एक दिलाने, एका कोपाने एकत्र येऊन एक आदर्शवत उपक्रम, आदर्शवत मंदिर यांनी इथं निर्माण केलं. आणि हा आदर्श संपूर्ण भारताने, संपूर्ण राज्याने घ्यावा ही विनंती आपण फायनल पॉईंटमध्ये आपला भाऊ निवडलेला. आपले सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.